कोल्हापूरच्या शाहू स्टेडियमवर फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झाली। आज पाटाकडील आणि दिलबहार यांच्यात अत्यंत चुरशीनं सामना खेळला गेला। पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करता आला नाही। उत्तरार्धात मात्र ईर्षेनं खेळ झाला। दोन्ही संघांकडून प्रत्येकी एक गोल झाल्यानं पाटाकडील आणि दिलबहार सामना 1-1 असा बरोबरीत सुटला। तत्पूर्वी प्रॅक्टिस क्लब आणि बीजीएम स्पोर्ट्समधील सामन्यात प्रॅक्टिसनं 2-0 गोलनं एकतर्फी विजय मिळवत आगेकूच केली। कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीनं ए डिव्हिजन फुटबॉल स्पर्धेला गुरुवारपासून छत्रपती शाहू स्टेडियमवर प्रारंभ झाला। स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात प्रॅक्टिस क्लब आणि बीजीएम स्पोर्ट्स संघादरम्यान सामना झाला। पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करता आला नाही। उत्तरार्धात प्रॅक्टिसच्या सागर चिले आणि अनिकेत कोले यांनी 2 गोल नोंदवत संघाला विजय मिळवून दिला। सायंकाळच्या सत्रात बलाढ्य पाटाकडील तालीम आणि दिलबहार तालीम मंडळ यांच्यामध्ये सामना झाला। सुरुवातीपासूनच दोन्ही संघातील खेळाडूंनी आक्रमक खेळाचं प्रदर्शन घडवलं। पूर्वार्धात पाटाकडीलकडून ऋषिकेश मेथे पाटील, प्रथमेश हेरेकर, ओंकार पाटील, नबी खान, संदेश कासार यांनी तर दिलबहारकडून सतेज साळोखे, सुशांत अतिग्रे, स्वयं साळोखे, शोएब बागवान, अलेक्स मोंडल या खेळाडूंना मिळालेल्या संधीचं गोलमध्ये रूपांतर करता आलं नाही। उत्तरार्धात दोन्ही संघांकडून आक्रमक चढाया झाल्या। पाटाकडीलकडून संदेश कासारनं तर दिलबहारकडून स्वयं साळोखेनं गोल नोंदवला। अखेरपर्यंत दोन्ही संघांकडून प्रत्येकी एक गोल झाल्यानं हा सामना बरोबरीत सुटला। दोन्ही सामन्यांचा विजय साळोखे यांनी बहारदार निवेदन केलं।